नाही नाही, मी केतकीला सोडवायला आले नाहीये. मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायला आले. खरंच कौतुकास्पद काम केलंय तुम्ही. एकीला इथे बांधून ठेवलंय, एकीला वरती. कमाल. पण कुणाचं डोकं कुणाचं? हा, बिनडोक राजाध्यक्ष तू चालवलंस की काय डोकं? चला, कुठेतरी डोकं चालवलंस असं म्हणू शकतो आता आपण. पण काय एवढं सगळं करून काय मिळणार आहे? काय साध्य होणार आहे? पण तुम्हाला काय वाटलं? एवढं सगळं केलं, त्यांना डांबून ठेवलं, बांधून ठेवलं, म्हणजे या दोघी तुमच्या बाजूनी येतील, तुमचं ऐकतील? असं नाही होणार आहे. ही जिगरबाज बेवडी आणि ती मंद चिमणी या विरोचकाच्याच बाजूनी राहणार, माझंच ऐकणार. काय गे बेवडे, बघतेस ना? बघ बघ कसं बांधून ठेवलंय तुला. मी बांधून वगैरे ठेवलं नव्हतं, कळतंय ना? आता पुन्हा असं कोणी डांबून ठेवलं, बांधून ठेवलं तर काय करायचं? अन्न पाण्याचा त्याग करायचा. काय करायचं? मरून जायचं. अन्न नाही, पाणी नाही. ना अन्न ना पाणी. ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी. कुठे निघालीस? उशीर झाला. झालं माझं काम. माझ्या गुलाम केतकी आणि फाल्गुनी आता आमरण उपोषणाला बसणार आहेत. तुझी केतकी काकू आणि फाल्गुनी ताई आता अन्न पाण्या वाचून तडफडून तडफडून मरणार. तुमचा शहाणपणा नडला. कशाला असा आगाऊपणा करायचा?
माझ्या ताब्यात होत्या तोपर्यंत सेफ होत्या. मृत्यूची भीती नव्हती, जगण्याची शाश्वती होती. तुम्ही शहाणपणा करून मृत्यूच्या दारात ढकललं त्यांना. मरणार आता त्या तडफडून तडफडून. हे बघ, आता त्या जर मेल्या तर दोष माझा नाही, दोष तुझा आहे. नेत्रा, तुझ्या सैन्यातले 2 सैनिक आता कमी होणार. आता मला दुसरा नवीन बळीचा बकरा शोधायला हवा. वाईट वाटतंय. मलाही खूप दुःख होतंय ते दोघी जाणार म्हणून. पण एक वेळ केतकीचं ठीक आहे ग, झालंय तिचं आयुष्य जगून, मोठी आहे ती. पण फाल्गुनी लहान आहे, ती तरुण आहे बिचारी. आत्ता कुठे आयुष्याला सुरुवात झाली आहे आणि ती इतकी नाजूक आहे ना की 2-4 दिवसातच अन्न पाण्यावाचून तडफडून तडफडून मरेल ती. नाहीतर का केलंस ग असं त्या दोघींबरोबर? किती चांगल्या आहेत दोघी त्या. तुला वाचवायचंय का त्यांना? वाचवायचंय? संधी देते तुला, सुवर्ण संधी. त्यांना माझ्या ताब्यात दे, वाचतील त्या. पण ही पहिली आणि शेवटची संधी. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आज रात्रीच घ्यायचा, कारण उद्या सकाळी ही ऑफर संपणार. त्यामुळे त्वरा करा आणि ऑफरचा लाभ घ्या. आणि जर नसेल घ्यायचा तर तिरड्या बांधायला तयार व्हा. चला फाल्गुनी, खाऊन घ्यायचं ना आता. हे बघ, फेवरेट आहे तिचं, उंदियो आहे. जेवूया आता. हा चला. का असं काय करतेस? तोंड उघडा दे. फाल्गुनी तोंड उघड. हे बघ ना, अगं तुझ्या आवडीचं आहे सगळं. फाल्गुनी, बरं हे नको. हे बघ, हे पण तुझं फेवरेट आहे. हा हे खाणार फाल्गुनी? का करतेस? खा ना तू. आम्ही सगळे काय बोलतोय, फक्त खायला सांगतोय काहीतरी, तरी ऐकत नाहीस फाल्गुनी. त्या ढोकळा खाते. ताई, ढोकळा आवडतो ना? थोडासा खा. हा, अगदी थोडा खा. ते सकाळपासून उपाशी आहात, घ्या ना थोडंसं खाऊन. मोनी खा ना ग थोडं. तू पाणी पितेस का फक्त? तेजस पाणी पी. पाणी पी. हा थोडं पाणी पी फक्त. पाणी घे. मोनी पाणी पी ना फक्त प्लीज. ताई थोडंसं घ्या ना पाणी. मोनी काय करू? हे मी ना जिलेबी मागवतो तेजस. हा तेजस हे पाणी ठेव. पण साहेब, आता कुठे खाणार फाल्गुनी ताई? नाही खाणार, मला नाही वाटत. नेत्रा, तुला माहित नाहीये, फाल्गुनीला तू रात्री झोपेतून उठवून जरी जिलेबी खायला देशील ना तरी फाल्गुनी खाते. हो ना फाल्गुनी? खरंच? हो ताई, तुम्हाला रात्री उठवून जिलेबी दिली तरी खाल? सांगा ना. हे तर काहीच नाहीये नेत्रा. तुला माहितीये एकदा काय झालं? एकदा तेजस आणि फाल्गुनीचं झालं भांडण. तेजसला घरी यायला रात्री उशीर झाला. फाल्गुनी त्यासाठी जेवायचे थांबले होते आणि हा जेवून आला होता. मग काय, फाल्गुनी चिडली त्याच्यावर, घुसली त्याच्यावर. तेजसने खूप समजावायचा प्रयत्न केला तिला, पण फाल्गुनी ऐकायलाच तयार नाही. मग काय झालं? घुसली होती ती, झोपली तशीच. मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला किचन मध्ये गेलो. पाहत होतं काय, एक मुलगी रात्री 3:30 वाजता किचन मध्ये जिलेबी खात होती. आठवतंय ना फाल्गुनी?
मग राग गेला तुमचा? सांगा ना, गेला राग? गेला. कारण त्या रात्री तेजसनी तिच्या फोनवर मेसेज केला होता, फ्रीजमध्ये जिलेबी ठेवली आहे म्हणून. तिला भूक लागल्यावर ती उठली, फोनमधला मेसेज बघितला आणि गेली किचनमध्ये. म्हणजे आता फाल्गुनीताईंनी हे सगळं संपवलं तर तुम्ही जिलेबी मागवणार ना? हो मिश, तिला काय हवं ते मागवीन. फाल्गुनी फक्त खाऊन घे. चला पटपट. खाणार त्या. चला ताई, पटकन तोंड उघडा. जिलेबी खायची आहे ना? चल फाल्गुनी, थोडंसं खा. हा, मग तेजस भाऊची जिलेबी मागवणार. तर थोडंसं खा. खा ना फाल्गुनी, खा ना प्लीज. मी बघ. साहेब, आधी विचारा. कोण आहे? मी इंद्राणी. ही पण जेवली नाही. नाही. ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी, ना अन्न ना पाणी. आत्या, काय बोलली ती मनात? हा, फाल्गुनी काय बोलली मनात? ना अन्न ना पाणी. घे. पोटभर खा. अरे सावकाश सावकाश. काय तन्मय, हळू. सावकाश. वरती बघ, वरती बघ, वरती बघ. सावकाश. पाणी घे. हे पाणी घे. सावकाश. बाळा, श्वास घे. श्वास घे बाळा. बरं वाटतं का? सावकाश. हा, आरामात का ना. काय घाई करतो अशी? सावकाश. सावकाश. डॅड, तुम्ही इकडे बसा ना. घाबरू नको, मी इथेच बसतोय. घाबरू नको. तू पोटभर खाऊन घे. डॅड, केतकी काकू आणि फाल्गुनी वहिनीने खाल्लं? नाही ना रे, त्या दोघी खायलाच तयार नाही आहेत. काय झालं? मी पण नाही खाणार. असं करू नकोस, खाऊन घे. डॅड, सगळे उपाशी असताना मी कसा खाऊ? नाही. तन्मय, सगळेच असे वागायला लागले तर कसं करायचं?
हे बघ आपल्याला विरोचकाशी लढायचं कळतंय तुला? केतकी सुद्धा काहीच खात नाहीये. गेला तासभर जेवणाचं ताट धरून बसले होते तिच्या समोर. रुपाली जे म्हणून गेली ना या दोघींना, तेच चालू आहे त्यांच्या मनात. ना अन्न ना पाणी. विरोचकाचा आदेश तसंच वागतात हे दोघी. हो. काय करायचं आता? आता आपण काही नाही करू शकत अद्वैत. आता जे करणार तो विरोचक करणार. तू बघितलं ना, तो विरोचक जसं सांगतोय तसं वागताय द्या. अरे काय सांगतो तो? काय असतं त्याच्याकडे? कुठली शक्ती आहे? सगळं त्याच्याप्रमाणे करतायत. सगळं तसंच वागतंय. सगळं तसंच करतोय. आपण करतोय ना प्रयत्न. आपण करतोय ना प्रयत्न. फाल्गुनीला सध्या नाश्ता नाही मिळाला ना वेळेवर तर घर डोक्यावर घेते ती. तू आता बघितलं ना कशी? बघ ना, काही खात नाही, काही नाही करत. अरे ती काय ते फाल्गुनी चल, बस झालं. चल आता नाही, खूप लाड झाले आता. हा आता खायचं सर. हा हे घे चल. आम्ही काही मूर्ख नाही, कधीपासून समजवतो तुला. एक मी म्हटलं तोंड उघड फाल्गुनी. चल खा. फाल्गुनी इकडे इकडे बघ. काय ना उघड ना तोंड. अरे आम्ही मूर्ख आहोत का? समजवतो खातच नाहीये. काय झालंय फाल्गुनी? फाल्गुनी ताई आणि केतकी काकू होतात तेव्हाच खातील, जेव्हा त्या विरोचकाकडे जातील. आपण त्यांना जाऊ देऊया विरोचकाकडे. नाही तर काय बोलतेस तू? आपण विरोचकाकडे गेल्या तर त्या खातील, किमान पाणी तरी पितील. आता तुम्ही ठरवा काय करायचं. एकतर आपण आणखी एक दिवस थांबू शकतो. या वशीकरणाचा प्रभाव कमी होतोय का ते पाहू शकतो. नाहीतर यांना सोडून देऊ शकतो विरोचकाकडे. तेजस भाऊजी, तुम्ही सांगा काय करायचं. तुम्ही निर्णय घ्या. इकडे आड तिकडे वीर असं झालंय. विरोचकाकडे घेऊन गेलो तर विरोचक काय, आणि इथेच ठेवलं तर अन्न पाण्याशिवाय. ओके ऐका, आपण अजून एक दिवस थांबतोय. बघूया काय होतंय ते. म्हणून म्हणतो खाऊन घे. घे खाऊन घे. 2 घास खा, बरं वाटेल तुला. घे. डॅड, तुम्ही सगळे उपाशी आहेत आणि मी कसा खाऊ? प्लीज. अरे आम्ही नंतर जेवू, तू खा. डॅड, तुम्हाला सांगितलं ना नकोय मला खायला. अरे ऐक माझं, असं हट्ट नाही करायचं. घे. डॅड नकोय मला. असं करू नको तन्मय, खाऊन घे बाळा. डॅड तुम्ही फोर्स. तनू,
पोटभर खा. छोटा विरोचक आहेस की नाही तू? काही होणार नाही तुला. अजिबात काळजी करू नकोस.